मेटॅलर्जी. मेटॅलर्जी म्हणजे विद्यार्थी मित्रांनो धातुविज्ञान किंवा धातुशास्त्र. आता धातुविज्ञान किंवा धातुशास्त्र म्हणजे काय, तर या ठिकाणी धातूंचा सखोल अभ्यास केला जातो. म्हणजे खनिजामध्ये असेल, निसर्गामध्ये आणखी इतर ठिकाणी असतील, ज्या ज्या ठिकाणी धातूंची संयुग सापडतात त्या धातूंच्या संयुगांच्या पासून आपल्याला धातू शुद्ध स्वरूपामध्ये मिळवणं, त्यांच्यावर काही प्रक्रिया करून त्यांच्यापासून आपल्याला वेगवेगळे संमिश्रण मिळवणं, त्या संमिश्रांचा त्या धातूंचा टिकाऊपणा वाढवणं, यासाठी ज्या काही प्रक्रिया केल्या जातात त्या सर्व प्रक्रियांचा समावेश ज्याच्यामध्ये केला जातो त्याला आपण म्हणतो धातुविज्ञान. सो मेटॅलर्जी इज द टर्म इन विच we are interested to extract the metals from the minerals or from the ores, and after extraction we have to change these metals into the alloys so that we have to improve the quality of the metals, and the durability is also increased in these processes. Now to study those processes in details, first of all we have to go through some points. Some discussions are to be done here, and according to that we are going to study these points. Let us have a look on them. Properties of metals and non-metals are to be studied first. म्हणजे धातूंचे गुणधर्म आणि अधातूंचे गुणधर्म हे आपल्याला या ठिकाणी शिकायचे आहेत. म्हणजे आता या ठिकाणी आपल्याला हे फिजिकल प्रॉपर्टीज असतील, म्हणजे भौतिक गुणधर्म असतील. या भौतिक गुणधर्मांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. म्हणजे किती तापमानाला धातू वितळतात किंवा किती तापमानाला धातू उकळतात वगैरे अशा प्रकारची माहिती किंवा त्यांचे इतर भौतिक गुणधर्मांचा आपण या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. नेक्स्ट इज द केमिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स अँड नॉन मेटल्स. वी हॅव टू कम्पेअर द केमिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स अँड नॉन मेटल्स. म्हणजे धातू अधातू यांचे रासायनिक गुणधर्म जे आहेत या गुणधर्मांमधील फरक आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर रिएक्टिव्हिटी सिरीज ऑफ मेटल्स इज टू बी स्टडीड. म्हणजे धातूंची क्रियाशीलता कशी आहे. काही धातू अतिक्रियाशील आहेत, काही धातू कमी क्रियाशील आहेत. जे अतिक्रियाशील असतील त्यांचं एक्स्ट्रॅक्शन कसं करायचं, त्यांना बाजूला कसं काढायचं ह्याचा विचार करावा लागेल. त्याचबरोबर काही धातू कमी क्रियाशील असतील त्यांना कसं बाजूला काढायचं किंवा त्यांचं शुद्धीकरण कसं करायचं याचा आपल्याला विचार करावा लागेल. म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीनं धातूंची क्रियाशीलता अभ्यासून आपण त्या ठिकाणी धातूंचं एक्स्ट्रॅक्शन कसं करायचं याचा विचार आपल्याला करावा लागेल. त्याचबरोबर पुढे आता आपण जाऊया आयनिक कंपाऊंड्स. यू हॅव स्टडीड दीज आयनिक कंपाऊंड्स, कोव्हॅलेंट कंपाऊंड्स फ्रॉम स्टँडर्ड 8th onwards, and on the basis of that we are going to study the further part. That means some parts are just the revisions, and we will conduct the revision session and then we will go further. That is the actual process of metallurgy. म्हणजे प्रत्यक्ष धातु विज्ञान म्हणून जो भाग आहे तो या प्रकरणामध्ये सगळ्यात शेवटी आहे आणि त्यामध्ये असणारे विविध ज्या संकल्पना आहेत त्या संकल्पनांच्या बद्दल आपण या प्रकरणामध्ये विचार करणार आहोत. पाहूया तर मग आता यापैकी पहिला मुद्दा जो आहे ती फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स अँड नॉन मेटल्स. हिअर द फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स अँड नॉन मेटल्स आर डिस्कस्ड. सी हिअर in which the first point is of physical state. म्हणजे द्रव्याची भौतिक अवस्था किंवा भौतिक स्थिती. मेटल्स एक्झिस्ट इन द सॉलिड स्टेट. म्हणजे धातू हे घन अवस्थेमध्ये असणार आहेत. अर्थात याला काही अपवाद सुद्धा आहेत. एक्सेप्शन्स आर मर्क्युरी विच इज प्रेझेंट इन लिक्विड स्टेट ॲट रूम टेम्परेचर. ऑल्सो गॅलियम इज द अनदर केस विच इज इन लिक्विड स्टेट ॲट रूम टेम्परेचर. रूम टेम्परेचर म्हणजे मराठीमध्ये त्याला आपण
कक्ष तापमान असं म्हणतो. हे कक्ष तापमान म्हणजे सर्वसामान्यपणे 28 अंश सेल्सिअस असं मानलं गेलेलं असतं. तर या तापमानाला हे दोन धातू हे द्रव स्थितीमध्ये आहेत, हे दोन अपवाद आहेत. आता पुढं आपण नॉन मेटलमध्ये याचाच फरकाचा मुद्दा आपण पाहू. नॉन मेटल्स एक्झिस्ट इन सॉलिड फॉर्म्स or in liquid form or in gaseous state. Generally, these are present in solid and gaseous states. Only exception is of bromine. Now this bromine is in liquid state. Now the another point of difference is second point, that is luster. In American English, the spelling is Luster. But in British English it is Lustre. Luster means the shining. Now metals possess luster. That means when they are subjected for a friction, then their surface becomes lustrous or they show shining surface. This is known as the luster. Generally, all the metals have silvery shining. Except few examples like copper, which is reddish in color, and gold, that is aurum, is yellow in color. These two exceptions are there, otherwise all metals will show silver shining. मित्रांनो, या ठिकाणी सर्वच्या सर्व धातूंना त्यांचे पृष्ठभाग घासले गेल्यानंतर त्यांना रुपेरी चमक असते, रुपेरी छटा असलेली चमक असते. आता यांना अपवाद आहेत. तांब हे तांबूस रंगाचं आहे आणि सोनं हे पिवळ्या रंगाचं आहे. नॉन मेटल्स डू नॉट पॉजेस लस्टर. अधातूंना चमक नसते किंवा चकाकी नसते. काही अपवाद आहेत याच्यामध्ये. ग्रॅफाईट की जे कार्बनचं अपरूप आहे ते रुपेरी छटेनं चमकतं आणि आयोडीन क्रिस्टल म्हणजे आयोडीनचे स्फटिक हे सुद्धा चमकत असतात. नो द थर्ड प्रॉपर्टी ऑफ मेटल्स इज metals have the properties like ductility and malleability. डक्टिलिटी म्हणजे आपण त्याला तन्यता म्हणूया. म्हणजे धातूवर आपण जर ताण दिला, त्यांना जर ओढून धरलं तर त्यांच्यापासून आपल्याला त्यांची बारीक तार ओढून काढता येते आणि अशी तार काढता येते, ते ताणले जाऊ शकतात, त्याला डक्टिलिटी असं म्हटलेलं आहे. अँड द अनदर प्रॉपर्टी इज द malleability. Malleability means it can be beaten into a thin sheet of metal piece. That means in Marathi we can call it as वर्धनीयता. म्हणजे एखाद्या धातूच्या छोट्या तुकड्यावर आपण हॅमर किंवा मॅलेट छोटे जे असतात त्यांच्या साहाय्याने आघात जर केले तर त्याच्यापासून पातळ असा पत्रा बनवता येतो. असे पातळ पत्रा बनवता येण्याची जी गुणधर्म आहेत त्या गुणधर्माला आपण वर्धनीयता असं म्हणतो. नाउ इन कॉन्ट्रास्ट टू देम, नॉन मेटल्स डू नॉट हॅव डक्टिलिटी अँड मॅलिएबिलिटी. यांच्यामध्ये तन्यता आणि वर्धनीयता हे गुणधर्म आढळत नाहीत. नाउ द नेक्स्ट केस इज ऑफ ऑल मेटल्स आर हार्ड. दॅट मीन्स they show resistance to the pressure. Now here except alkali metals, all metals are hard. म्हणजे सर्वच्या सर्व धातू हे कठीण आहेत. कठीण आहेत म्हणजेच ते दाबाला विरोध करतात. याच गुणधर्माला आपण कठीणपणा असं म्हणतो. त्यांना काही अपवाद आहेत. काही अल्कली मेटल्स, अल्कली धातू आहेत आणि ते आहेत लिथियम, सोडियम, पोटॅशियम यासारखे, की हे सॉफ्ट आहेत म्हणजे मऊ आहेत. हे साध्या चाकूनी
कापता येतात. त्यांच्या तुलनेमध्ये दुसरा नॉन मेटलमधील गुणधर्म आपण पाहू. नॉन मेटल्स आर नॉट हार्ड, दॅट मीन्स दे कॅन बी ब्रोकन इन टू पीसेस इझिली. ओनली एक्सेप्शन इज that of the diamond. Diamond is the hardest natural substance. It is the allotrope of carbon. Now, the next property of metals is metals have high melting points and high boiling points. Only exceptions are sodium, which is having melting point 97.8 degrees Celsius. Kalium, that is potassium, is having melting point 63.5 degrees Celsius. Mercury having minus 38.8 degrees Celsius, and gallium having melting point 29.76 degrees Celsius. These same metals are having the boiling points like this. Sodium has 882.8 degrees Celsius. Potassium has 758.8 degrees Celsius. Mercury has 356.7 degrees Celsius, and gallium has melting point 2400 degrees Celsius. Okay, now in contrast to them, non-metals have low melting points and low boiling points. Now, next property of metals is metals are good conductors of heat and electricity. म्हणजे धातू हे उष्णतेचे आणि विद्युतधारेचे सुवाहक असतात. नॉन मेटल्स आर बॅड कंडक्टर्स ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. अधातू मात्र विद्युतधारेचे आणि उष्णतेचे सुद्धा दुर्वाहक असतात. याला एक अपवाद आहे, ग्रॅफाइट, की जे कार्बनचं अपरूप आहे. देन नेक्स्ट इज मेटल्स आर सोनोरस. दॅट मीन्स व्हेन एनी मेटल इज हिट बाय ए हार्ड ऑब्जेक्ट, then they can produce the sound. Therefore they are called as they are sonorous. But non-metals are not sonorous. They will not create the sound after hitting. म्हणजे यांच्यावर आघात केला, धातूंच्यावर आघात केला तर ते नाद निर्माण करतात विशिष्ट प्रकारचा, परंतु अधातूंच्यावर आघात केल्यानंतर मात्र तो अशा विशिष्ट प्रकारच्या नादाची निर्मिती करत नाही. धन्यवाद.